नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे। तर मित्र हो, आज आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या आधार कार्डवरचा पत्ता कसा बदलायचा, म्हणजे ॲड्रेस कसा बदलायचा, हे पूर्णपणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, जे कोणी नवीन विवाहित असतील किंवा आपण या गावाहून दुसऱ्या गावाला गेले, आपल्याला जर ॲड्रेस चेंज करायचा असेल तर आपल्याला सेतू सुविधावर किंवा आधार सेंटरवर जायची काही आवश्यकता नसून आपल्याला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा आपल्या मोबाईलवरूनच आपण हे काम करू शकतो। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या गुगल क्रोमवर जाऊन myAadhar.uid.government.in या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। हे वेबसाईट आपल्याला खोलायची आहे। तर मित्रांनो, आपल्याला आधार कार्डचा असा पूर्ण आधार अपडेटचा पूर्ण इंटरफेस दिसेल। याच्यात भरपूर काही ऑप्शन आहेत। त्याच्यात आपल्याला पहिल्या वेळेस आपल्याला आपले इथे लॉग इन करून घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी अंगठा दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचे आहे। चला तर मी लॉग इन करून घेऊ। मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला आधार क्रमांक आणि खाली दिलेले कॅप्चर कोड टाकायचे आहे, जेणेकरून आपल्याला जे काही OTP येईल त्या OTPला लॉगिंग विथ OTP केल्यानंतर आपण समोरच्या फॉर्मवर आपण जाईन। चला तर मग मित्रांनो, मी या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घेईन। मित्रांनो, आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला OTP विथ लॉगिंगवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे काही OTP येईल ते OTP या एंटर OTP या ठिकाणी आपल्याला ते OTP टाकायचं आहे। तर मित्रांनो, हे OTP आलेला आहे। तो OTP आपण कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर या OTP या ठिकाणी आपल्याला एंटर OTP या ठिकाणी टाकून लॉग इन करायचं आहे। मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आपल्याला असे भरपूर काही ऑप्शन दिसतील। डॉक्युमेंट अपडेट, आधार डाउनलोड, असे भरपूर काही ऑप्शन आहेत। या ठिकाणी आपला ॲड्रेस अपडेट या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील आपल्याला, अपडेट आधार ऑनलाईन आणि हेड ऑफ फॅमिली या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं नसून अपडेट आधार ऑनलाईन या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे एक नंबरच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला असा इंटरफेस दिसेल। तर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर प्रोसेड टू अपडेट आधार या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल आधार सेंटरचा, आधार वेबसाईटचा। याच्यात नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे आणि ॲड्रेस आहे। तर आपल्याला ॲड्रेस चेंज करायचा असल्यामुळे आपण या ठिकाणी ॲड्रेसवर क्लिक राहू द्यायचं आहे जशाला तसेच, आणि प्रोसेड टू अपडेट आधार या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्यासमोर असा पूर्ण काय आपल्या आधारचा पूर्ण बायोडाटा या ठिकाणी आपल्यासमोर दिसेल। तर मित्रांनो, हा जे काही फॉर्म आहे हे पूर्ण आपल्याला फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, हे फॉर्म पूर्ण भरल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर आपण चला हे फॉर्म या ठिकाणी आपण भरून घेऊ। तर मित्रांनो, पूर्ण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी सिलेक्ट व्हॅलिड सपोर्ट डॉक्युमेंट टाइप्स या ठिकाणी आपल्याला एक आपल्या ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणचा पत्त्याचा एक प्रूफ म्हणजे आयडेंटिटी या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे काय आयडेंटिटी आहे हे PDF मध्ये आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे। तर मित्रांनो, मी या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे भरपूर काही ऑप्शन दिसतील। आपण याच्यातले बँक स्टेटमेंट देऊ शकतो, इलेक्ट्रिक बिल देऊ शकतो, गॅस कनेक्शन बिल देऊ शकतो, इंडिया पासपोर्ट देऊ शकतो, किसान फोटो पासबुक देऊ शकतो, भरपूर काय आहे। तर मी या ठिकाणी वोटर ID सिलेक्ट करतो। वोटर ID सिलेक्ट केल्यानंतर ओके या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। कंटिन्यू टू अपलोड या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे काही आपला हे आहे त्या मीडिया गॅलरीमध्ये जाऊन आपल्याला जे कोणता डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणचा घ्यायचं आहे। घेऊन या ठिकाणी अपलोड झालेला आहे। तर मित्रांनो, नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो,
थोडी नेट स्लो आहे मित्रांनो. आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये आपल्याला एडिट बी ऑप्शन दिलेला आहे. एडिट बी करू शकतो. ते पूर्ण आपण बघून घेऊ शकता. जे काही याच्यात काही गलत असल्यास आपण याच्यात एडिट करू शकतो. तर आपल्याला खाली एक गोल दिलेल्या टिंबावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर क्लोज करायचं आहे. क्लोज करून नेक्स्ट खाली येऊन नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पे करायला सांगत आहे 50 रुपये. तर मित्रांनो आपल्याला 50 रुपये या आधार वेबसाईटमध्ये आपल्याला 50 रुपये पे करायचे आहेत. तर चला आपण पे करून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्याच खाली येऊन त्या ठिकाणी बी आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करून मित्रांनो खाली मेक पेमेंट या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला असा इंटरफेस दिसेल की जे आपल्याला 50 रुपये सेंड करायचे तर आपण नेट बँकिंगनं करू शकतो, वॅलेटनं करू शकतो आणि कार्डद्वारे बी आपण या ठिकाणून पे करू शकतो. आपण पे करून घ्यायचं आहे. पे केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे काही आपले स्टेटस चेक करायचे असतील तर आपल्याला मेन मेन्यूवर म्हणजे डॅशबोर्डवर आपल्याला जे पहिल्या पेजवर आपल्याला यायचं आहे. पे केल्यानंतर मित्रांनो आपल्या डॅशबोर्डवर आल्यानंतर आपल्याला सर्वात खाली येऊन या ठिकाणी आपले स्टेटस चेक करायचे आहे. म्हणजे हे स्टेटस आहे. आपले स्टेटस चेक करून आपण याच्यावर जाऊन बघू शकतो आपण जे काही अपलोड केले ते. तर मित्रांनो 7 ते 8 दिवसामध्ये आपले आधार कार्ड अपडेट होऊन जाईल. अशाच प्रकारे आपण घर बसल्या आपले आधार कार्ड आपण आपल्या मोबाईलमधून अपडेट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.